बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही प्रत्यक्षात कर्जमाफी नसून कर्जवसुली योजना असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। शेतकरी कर्जमाफी संदर्भातील समितीचे प्रमुख प्रवीणसिंह परदेशी यांच्यासोबत होणारी बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आल्यानं सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास इच्छुक नसल्याचा आरोपही त्यांनी केला। या कथित अन्यायाविरोधात राज्यभर मोठं आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत सरकारच्या कर्जमाफी धोरणावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले। त्यांच्या मते सरकारने जाहीर केलेल्या योजनेतील अटी इतक्या कठोर आहेत की राज्यातील सुमारे 70% म्हणजेच जवळपास 36 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही। रोहित पवार म्हणाले की 2019मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांना केवळ 50,000 रुपयांची मर्यादित मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र त्यांना किमान 2 लाख रुपयांपर्यंत मदत मिळावी अशी आमची मागणी आहे। तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही 2025-26 आणि 2026-27 या कालावधी संदर्भातील अटी घालण्यात आल्यानं त्यांना लाभ मिळवण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रश्नावर 2 वेळा आंदोलन करण्यात आल्याचं सांगत रोहित पवार म्हणाले की पहिल्या आंदोलनानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारसोबत चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथं पुन्हा आंदोलन झालं। त्या आंदोलनात राजू शेट्टी, अजित नवले, अनेक आमदार आणि विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सरकारचे आणि आमचे आकडे वेगळे असल्याचं निदर्शनास आणून दिले। आम्ही आकडेवारीसह 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याचं स्पष्ट केलं। त्यानंतर मुख्यमंत्री यांनी समितीचे प्रमुख प्रवीणसिंह परदेशी यांच्यासोबत चर्चा करण्यास सांगितल्याचा दावा त्यांनी केला। केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांवरील मारहाणीच्या घटनेनंतर राज्य सरकारनं कठोर भूमिका घेतली आहे। सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी डॉक्टरांना मारहाण करणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं स्पष्ट करत नागरिकांनी तक्रारीसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन केलं। तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय। या घटनेनंतर डॉक्टरांनी संप पुकारल्यानं आरोग्य सेवेवर परिणाम झाला असून याच पार्श्वभूमीवर दोन्ही मंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला। प्रकाश आंबेडकर म्हणाले की एखाद्या डॉक्टरची किंवा अधिकाऱ्याची चूक झाली असेल तर त्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करून न्याय मागण्याची लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊन मारहाण करणं योग्य नाही। अशा घटनांमुळे आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं। डॉक्टरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांची गंभीर दखल सरकारनं घेतली असून त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विधेयक आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं। या कायद्यानुसार डॉक्टरांवर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर अधिक कठोर कलमाखाली कारवाई केली जाईल। सरकारी रुग्णालयांमध्ये काही डॉक्टर किंवा कर्मचारी रुग्णांशी असंवेदनशीलपणे वागतात अशा तक्रारींबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली। अशा प्रकरणांमध्ये नागरिकांनी अधिकृत तक्रार केल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीनं चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यातील सर्व ख्रिश्चन मिशनरींच्या नावावर असलेल्या जमिनींची महसूल विभागाकडून कसून तपासणी केली जाणार आहे। येत्या 3 महिन्यात जमाबंदी आयुक्तांमार्फत ही चौकशी पूर्ण केली जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली। आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ही माहिती दिली। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की प्रामुख्याने नाशिकमधील ख्रिश्चन मिशनरींच्या ताब्यातील जमिनींचे सर्व रेकॉर्ड्स तपासले जाणार असून या चौकशीनंतर त्याचा खरा निकाल लागेल। या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे। या समितीमध्ये जमाबंदी आयुक्त कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी आणि नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांचा समावेश असेल। ज्या जमिनींवर सध्या रहिवासी वस्त्या किंवा शासकीय बांधकामे आहेत त्याचा स्वतंत्रपणे विचार केला जाईल। मात्र अनधिकृत बाबींवर कडक निर्णय घेतला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं। धुळे जिल्ह्यात परप्रांतीय आणि राज्याबाहेरील लोकांकडून नियमबाह्य पद्धतीनं होत असलेल्या जमीन खरेदीची राज्य सरकारकडून अत्यंत गंभीर दखल घेण्यात आली आहे। या जमीन खरेदीसाठी परदेशातून पैसा पुरवला गेल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार अनूप अग्रवाल यांनी विधानसभेत केला। या आरोपांची तातडीने दखल घेत
धुळ्यातील या संपूर्ण प्रकरणाचा तपास थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत केला जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली। यासोबतच धुळे जिल्ह्यातील या कथित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशेष उच्चस्तरीय यंत्रणाही कार्यान्वित केली जाईल असं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्रातील कुळ कायद्याच्या तरतुदीनुसार राज्यातील कोणतीही शेतजमीन खरेदी करण्यासाठी ती व्यक्ती शेतकरी असणं कायदेशीररित्या बंधनकारक आहे। मात्र या नियमाला हरताळ फासत शेतकरी नसतानाही अनेकांनी जमिनी खरेदी केल्याचं उघड झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही या मुद्द्यावर सभागृहाचं लक्ष वेधलं। मोपा विमानतळाच्या शेजारील परिसरातही राज्याबाहेरील अनेक लोकांनी येऊन बेकायदेशीरपणे जमिनी विकत घेतल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं। भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना सरकारी यंत्रणेतील चौकशी प्रक्रियेवर, भ्रष्टाचार विरोधी कारवाईवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली। चौकशीच्या नावाखाली दोषींना संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली। मुनगंटीवार म्हणाले, एखाद्या रुग्णाच्या जीवाशी निष्काळजीपणे खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे। अशा घटनांवर विधानसभेतही आपण आवाज उठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असं सांगतानाच मुनगंटीवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीवर मोठा गौप्यस्फोट केला। ते म्हणाले, गेल्या 1.5 वर्षात अँटी करप्शननं 350 केसेसमध्ये रेड केली आहे। मात्र या अधिकाऱ्यांवर FIR दाखल करण्यासाठी त्यांच्या वरिष्ठांनी अद्याप परवानगीच दिलेली नाही। अधिकाऱ्यांना सुरक्षा कवच देण्यासाठी हे नियम बनवले आहेत का? जनतेच्या घामाच्या पैशातून टॅक्स भरला जातो, त्यावर तुम्ही मस्त पगार घेता आणि जणू काय तुमच्या बापाचं राज्य असल्यासारखं वागता। अशा संतप्त शब्दात त्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले। चौकशीचा अर्थ आजकाल कोणीच दोषी नाही असा झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला। नुकत्याच मंत्रालयात गेलेल्या लाईटवरून मुनगंटीवार यांनी मोठा संशय व्यक्त केला। मंत्रालयात अशी लाईट जाणं ही खूप मोठी बाब आहे। एखाद्या संगणकामधील माहिती गायब करायची असेल तर असे प्रकार होऊ शकतात। आजकाल असे कलाकार वाढले आहेत, त्यामुळे याकडे संशयाच्या नजरेनं पाहण्याची गरज आहे। लंडनमध्ये 35 वर्ष लाईट गेली नाही आणि आमच्या मंत्रालयात लाईट जाते, हे कोणत्या शतकात आहोत आपण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। राज्यातील ग्रामीण भागात मरणानंतरही मरणयातना संपत नसल्याचं अत्यंत विदारक चित्र आहे। राज्यात आजही तब्बल 7,000 गावांमध्ये स्मशानभूमीच उपलब्ध नाही। परिणामी पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून वाट काढत किंवा उघड्यावर अंतिम संस्कार करावे लागतात। या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आता एक मोठा आणि कठोर निर्णय घेतलाय। गावात स्मशानभूमी असल्याचा दाखला दिल्याशिवाय लोकप्रतिनिधींना इतर विकास कामांसाठी निधी दिला जाणार नाही अशी मोठी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत केली आहे। विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात स्मशानभूमीच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली। यावेळी शिवसेना संजय देरेकर, विजय वडेट्टीवार, आमदार अतुल भोसले यांनी या समस्येकडे सरकारचं लक्ष वेधलं। राज्यातील स्मशानभूमींच्या दुरवस्थेवर आणि उपलब्धतेवर बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की राज्यात 20% गावांमध्ये स्मशानभूमी नसणं हे आपल्यासाठी नक्कीच भूषणावह नाही। गाव तिथं स्मशानभूमी ही भूमिका ग्रामविकास खात्याने हाती घेतली असून माझ्याच अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे। इथून पुढे गावाच्या विकासासाठी आमदार फंड, DPC किंवा 25-15 योजनेतून जो निधी दिला जातो तो वापरताना गावात स्मशानभूमी असल्याचा दाखला आधी द्यावा लागेल। स्मशानभूमी असल्याशिवाय गावात दुसरं कुठलंही काम मंजूर करता येणार नाही असा GR शासनाने काढला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे। राज्यातील स्मशानभूमींच्या दुरवस्थेवर आणि उपलब्धतेवर बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की राज्यात 20% गावांमध्ये स्मशानभूमी नसणं हे आपल्यासाठी नक्कीच भूषणावह नाही। या चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत सरकारला काही महत्त्वाच्या सूचना केल्या। त्यांनी सभागृहात मागणी केली की जगणं सुखाचं नाही, किमान मरण तरी सुखाचं करा। दिवंगत व्यक्तींना अखेरचा निरोप सन्मानाने देता यावा यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून महिला आणि बालकल्याणप्रमाणेच 3% निधी स्मशानभूमीच्या विकासासाठी राखीव ठेवावा। ग्रामपंचायतींकडे स्मशानभूमी विकसित करण्यासाठी निधी नसतो, त्यामुळे महसूल विभागाने त्यांच्या ताब्यातील शासकीय जमिनी स्मशानभूमीसाठी त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत। राज्यात सध्या सत्ताधारी पक्षाचे लोक अत्यंत बेजबाबदारपणे वागत असून त्यांना कोणालाही मारण्याचे आणि कुठेही कायदा हातात घेण्याचे जणू लायसन्सच मिळालंय। तुम्ही काही करा, तुमच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, अशाच आविर्भावात सत्ताधारी पक्षाचे वर्तन सुरू आहे, अशा तीव्र शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे।
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एका शिवसेना नगरसेवकाने महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा रक्षकांना केलेल्या मारहाणीचा जाधव यांनी तीव्र निषेध केला. राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप त्यांनी केला. भास्कर जाधव म्हणाले की केंद्रात आणि देशभरातील 22 राज्यांमध्ये ज्यांचं सरकार आहे, ही सरकारं येण्याकरता ज्या पक्षानं आणि नेत्यांनी मदत केली आहे त्यांना संपवण्याचं काम दिल्लीतील आणि राज्यातील राज्यकर्त्यांनी केलं आहे. ज्या प्रभू श्रीरामाच्या कृपेने हे सरकार सत्तेवर आलं, त्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात यांनी चोरी करण्यास मागं पुढं पाहिलं नाही. श्रीराम मंदिराच्या दानपेट्यावर यांनी दरोडा टाकलाय. भास्कर जाधव म्हणाले, प्रभू श्रीरामांचं मंदिर व्हावं म्हणून जनतेनं देणगी दिली, ती चोरण्याचं काम या लोकांनी केलंय. त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षा झाली पाहिजे. हिंदुत्व मांडणाऱ्या लोकांना एकत्र घेत आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत. राज्यातील मंत्री अनेक घोटाळे करतायत. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामात सुद्धा भ्रष्टाचार होतोय. भास्कर जाधव म्हणाले की राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. लोक बेजबाबदारपणे वागतायत, त्यांचा विचार केला पाहिजे. तर काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, तर काही भागात पाऊस अतिशय कमी झालाय. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे. SIRच्या मार्फत मत चोरी होऊ शकते, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे असंही जाधव यांनी म्हटलंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा रक्षकांना झालेल्या मारहाण प्रकरणाची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या कोणालाही कोणत्याही प्रकारचे राजकीय संरक्षण दिलं जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभाग या प्रकरणात कायद्यानुसार कठोर कारवाई करणार आहेत असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय. उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून लावलेल्या आरोपांना नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडलेल्या घटनांची आठवण करून देत ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या काळात पालघरमध्ये साधूंचे हत्याकांड झालं, नौदल अधिकाऱ्यावर हल्ले झाले. त्या काळात कायदा सुव्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला होता याचे आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी आधी करावं. उभाटा गटाचे जे काही राजकीय नुकसान झालं आहे त्याला सर्वाधिक कारणीभूत राऊत हेच आहेत. नवनाथ बन म्हणाले की प्रभू श्रीरामांच्या नावाने उद्धव ठाकरे राज्यभर फिरणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे. मात्र त्यांनी प्रभू श्रीरामांच्या नावाने राजकारण करण्याऐवजी हिंदुत्वाचा आणि राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा जो अपमान केला त्याबद्दल आधी जनतेसमोर प्रायश्चित्त घ्यावं. केवळ काँग्रेसच्या दबावामुळे राम मंदिराच्या ऐतिहासिक सोहळ्याला गैरहजर राहिल्याबद्दल ठाकरे गटाने आधी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी. तसंच रामरक्षा म्हणण्यापूर्वी त्यांनी पुस्तक समोर ठेवून ती आधी व्यवस्थित वाचायला शिकावी. राज्यातील अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणून धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. भेसळयुक्त अन्नपदार्थांवर सुरू असलेल्या कठोर मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांचं कौतुक होत असतानाच एका मुलाखतीत त्यांनी 1 दिवसासाठी मुख्यमंत्री झाला तर काय कराल या प्रश्नावर दिलेल्या उत्तराची मोठी चर्चा होतीये. FDAचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळविरोधी कारवाईचा धडाका लावलाय. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील विविध शहरांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकानं, दुग्धजन्य पदार्थ उत्पादक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणावर धाडी टाकण्यात आल्या. अस्वच्छ किचन, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि भेसळयुक्त उत्पादनांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात येते आहे. विशेष म्हणजे पनीर, दूध, दही, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात FDAनं सुरू केलेल्या मोहिमेमुळे अनेक व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत अधिक आक्रमक आणि सातत्यपूर्ण कारवाया होत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांकडूनही या मोहिमेचं स्वागत केलं जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांची बदली होणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला होता. या चर्चेनंतर सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी त्यांना पदावर कायम ठेवण्याची मागणी केली. अखेर सरकारनं अशा कोणत्याही बदलीचा निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला. अलीकडेच एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांना नायक चित्रपटाप्रमाणे तुम्हाला 1 दिवसासाठी मुख्यमंत्री आणि सर्व अधिकार दिले तर तुम्ही काय कराल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी अत्यंत संयम भूमिका मांडली. लोकशाही व्यवस्थेमध्ये कुणालाही अमर्याद अधिकार नसतात. मी नेहमी सांगतो की एक शासकीय कर्मचारी म्हणून आपलं काम सर्वोत्तम पद्धतीनं करणं हीच आपली जबाबदारी आहे असं मुंढे म्हणाले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.